हा तर बघा. हॅलो, आवाज यायला का बघा? आवाज आला तिकडं पण. तर ऑक्सिजन काय करते, स्पीड थोडी कमी कर. नाही ते होत नाही वाटतं स्पीड कमी. फक्त आवाज लक्ष द्या. ऑक्सिजनचे एस्टिमेशन आपल्याला बघायचंय. युजली सोबत सोबतच लिहायचं तुम्हाला मी सांगालोय. युजली ऑक्सिजन विषयी काय असतंय की बाकीच्या सर्वांचं पर्सेंटेज काढतात आणि 100 मधून वजा करतात. बघा बरं, कळलं का? हे पटलं का हो? पहिलं युजली percentage of oxygen, the percentage by mass of oxygen is equal to काय लिहिणार तुम्ही? 100 माइनस ऑदर, है ना? 100 माइनस ऑदर एलिमेंट्स पर्सेंटेज. ऑदर, शांत बसावे, शांत. ऑदर एलिमेंट्स पर्सेंटेज. हे पहिलं पहिलं सोपं आहे का रे? ही पहिली गोष्ट कळली का? म्हणजे हे युजली असंच करतात. बट तुम्हाला जर ऑब्सोल्युटली करायचं असेल तर वरील मेथड वापरतात. फॉर ऑब्सोल्यूट above method is also used. Above नाही, following method is also used. Following, चला हे पण कळलं का बघा? दुसरं वाक्य आता. फॉलोइंग मेथड मी काय करणार आहे, ते वरची जी मेथड आहे त्याला मी फ्लो डायग्रामच्या स्वरूपात करणार आहे. आलं का लक्षात? हे फ्लो डायग्राम म्हणजे आपल्याला कसं समजायला सोपं जाते. मी फ्लो डायग्राम कशी तयार करतोय बघा. इथं स्टोइकियोमेट्री महत्वाची असते. सो आय एम गोइंग टू टेक केअर ऑफ स्टोइकियोमेट्री. सो तुमच्याकडे पहिल्यांदा काय आहे, एक कंपाऊंड आहे. दिसते का रे तुम्हाला? एक असा कंपाऊंड दिसला का? सो यू हॅव दिस कंपाऊंड, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड असते का? ह्याला आपण ते फॉर्म्युला वापरणार ते फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय एम, एक रेडीमेड फॉर्म्युला होता ना, ते जरा वापरता येत नाही. कारण इथं काय आहे, जे ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून ऑक्सिजन तयार व्हायलाय. बघा बरं, लक्षात यायला का तुम्हाला? ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून जो ऑक्सिजन तयार व्हायलाय हा तो इथं कन्झ्युम व्हायलाय, राईट? आणि सीओ तयार करायलाय. आणि ह्या सीओ सोबत पुन्हा दुसरा बाहेरचा एक वेगळाच ऑक्सिजन मिक्स झाला आहे ना. सो व्हॉट एव्हर द ऑक्सिजन विच इज प्रेझेंट इन हिअर इज नॉट इक्वल टू द ऑक्सिजन प्रेझेंट इन दिस कंपाऊंड, असं म्हणता येते. म्हणून ते रेडीमेड फॉर्म्युला वापरतात ना, त्यामुळे स्टोइकियोमेट्रीचा विचार करणार. ते रेडीमेड फॉर्म्युला पण बेसिक स्टोइकियोमेट्री पासूनच आलाय. सो म्हणून ते पाठ करायला जमत नाही. सो वी हॅव अ कंपाऊंड. वेअर इज दॅट कंपाऊंड? हा, येस. त्या कंपाऊंडला हीट करायचं आहे आपल्याला. हीट केल्याच्या नंतर तुम्हाला काय भेटणार आहे? O2. हे जरा म्हणतात. समजा लेट O2 चा 1 मोल निघाला, आपण असं समजूया. त्याच्याशी आपण रिलेटेड सर्व करणार आहोत. बघा बरं, कळलं का काय? तर आणि हे बाकीचे मग ऑदर गॅसेस बाहेर पडतील. ऑदर गॅसेस ते बाहेर पडले, त्याचं काही काम नाही आपल्याला. मग हे जे O2 आहे तो पुढे आपण एका कार्बन सोबत रेड हॉट कोक वरून पास करणार आहोत. कशावरून? रेड हॉट कोक. ते कार्बन, हा जो कार्बन आहे तो त्या कंपाऊंड मधला नाही, कळलं का? तो बाहेरचा आहे. पण त्याची काही गरज नाही आपल्याला. ते काय बाहेरून, आपण बाहेरून ऑक्सिजन वापरलेलाच आहे, वापरू शकतो. आपल्याला फक्त ह्याच्या सोबत मिक्स नाही करायचं ऑक्सिजन सोबत. पण ऑक्सिजन सोबत मिक्स केलं की मग कुठं मिक्स केलं ते लक्षात घ्यायचं. सो वी आर पासिंग दिस O2 over red hot coke. So this guy carbon is red hot coke, म्हणजे कार्बनच आहे ना. दिस इज रेड हॉट कोक. सोबत सोबत थोडं थोडं लिहित चालायचं. रेड हॉट कोक.
आता बघा, मग ह्या रेड हॉट कोकला कोक वरून घातल्यावर 1373 केल्विन टेम्परेचर आहे, हे बारकावे. तर हे कोक जो आहे तो कार्बन मोनॉक्साईड मध्ये कन्वर्ट व्हायला. कशामध्ये कन्वर्ट व्हायला बोला? अरे बोला रे, कार्बन मोनॉक्साईड. अँड देन बघा, आता एक मोल O2 पासून किती मोल कार्बन मोनॉक्साईड तयार होईल? तर 2 मोल. हे लक्षात आलं का? विसरू नका. मग ती स्टोइकिओमेट्री महत्वाची आहे. एक मोल O2 पासून किती मोल CO2 तयार होणार आहे? 2 मोल. सॉरी, कार्बन मोनॉक्साईड. हे कळलं? मग आपल्याकडे आता 2 मोल CO आलाय बरं काय, स्टोइकिओमेट्री मेंटेन करायची. आता त्यांनी पुढे काय केलंय बघा जरा, पुढे काय केलंय? हे 2 मोल घ्यायला पाहिजे, म्हणजे स्टोइकिओमेट्री मेंटेन करण्यासाठी त्याने ह्याला 2च मोल घ्यायला पाहिजे होतं. पण त्यांनी काय केलंय पुढे? हा जो कार्बन मोनॉक्साईड आहे तो कशामध्ये कन्वर्ट केलाय? CO2 युजिंग I2O5. पण स्टोइकिओमेट्री बिघडवलंय इथं त्यानं. 2 CO आलाय ना, तिथं 2च घ्यायला पाहिजे. म्हणून आपण काय करूया, स्टोइकिओमेट्री बिघडू नये आणि कॅल्क्युलेशन करता म्हणून ह्याला इथं आपल्याला 2 आणायचं. तर 2 आणण्यासाठी मी काय करू शकतो, अख्ख्या रिएक्शनला 2/5 न मल्टिप्लाय करू शकतो का नाही? अहो कळलं का हो? सो दिस इज युअर 2/5, this is your 2/5, so 5 gets cancelled, and this is 2/5, and this is your 2. कळलं का? मग ह्याच्यावरून काय दिसतंय आपल्याला की 2 कार्बन मोनॉक्साईड पासून 2च CO2 तयार व्हायले. बरोबर आहे का रे? एवढं कळलं का? मग फायनली आपल्याकडे एक इक्वेशन येते की 1 मोल CO2 जर कंपाऊंड मधून बाहेर पडला असेल तर आफ्टर द होल प्रोसेस वी आर गेटिंग 2 मोल्स ऑफ CO2. आणि हे असं का व्हायलंय? असं का व्हायलंय? कारण एका म्हणजे असे 2 कार्बन वापरलेत ना, तर एका कार्बनला हेनं करायला CO2 कन्वर्ट, आणि ह्या ज्या दुसऱ्या कार्बनला आहे ते त्याच्यामधला ऑक्सिजन करायला कन्वर्ट. कळलं का? सो फायनली मी आता हे कन्वर्जन असेल होतं बघा. दिस CO, आय एम गोना रिॲक्ट दिस विथ, खाली सरळच करूया का असं, कोणासोबत? I2O5. पण किती I2O5 रे? 2CO साठी 2/5 I2O5 लागायला. एवढं कळलं का? अरे किती जणांना कळलं? हे कळलं का? 2/5. सो मी तसंच करू का? हे NCERT मध्ये दिलंय, बट मी ह्याला चेंजेस करून टाकतो सो दॅट 2/5 हे किती रे? 2. दिस इज 2/5, and this is 2. So मग किती? 2/5 I2O5 लिहू का इथं? This is 2/5 I2O5, and you will get 2 moles of CO2 with the liberation of, now this is also important, 2/5 I2. हे जरा इम्पॉर्टंट आहे म्हणून लिहायलो. ठीक आहे ना? हे अशी एक फ्लो डायग्राम आहे, जे दिलेलं वर रिॲक्शन आहे त्याचीच ही फ्लो डायग्राम आहे. हा आता बघा, ही आपल्या पुढे फ्लो डायग्राम आहे. ह्या आहेत रिॲक्शन बरं काय, फ्रीज झालं. ओके, ठीक आहे. ह्या रिॲक्शन्स आहेत आणि ही फ्लो डायग्राम. मग आता हे 2 प्रकारे आपल्याला ऑक्सिजनचे एस्टिमेशन करता येते. याच्यामध्ये ऑक्सिजन कॅन बी एस्टिमेटेड इन 2 ways. लिहा, ऑक्सिजन
can be estimated in two ways. पहिली मेथड फ्रॉम CO2, जो CO2 तयार केला आपण, फ्रॉम CO2. मग मला सांगा, हे CO2 तयार केला ना आपण इथं, मग इथं तुम्हाला स्टोइकियोमेट्री काय दिसायला बघा, मास ऑफ, आपल्याला काय पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन काढायचे म्हणजे मास भागिले मास ऑफ कंपाऊंड. मास ऑफ कंपाऊंड तर माहित असते, म्हणजे मास ऑफ ऑक्सिजन काढायचं. मग मास ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय बघा, आता हे पूर्ण तुमच्या डोळ्यापुढे राहू द्या, हे ह्याच्यावरूनच आपल्याला करायचं सर्व. बघा, तुमच्याकडे असं दिसतंय तुम्हाला, मास ऑफ O2, आपल्याला हेच काढायचं असते, मास ऑफ O2 नाही, मास ऑफ O ना, त्या एलिमेंट ह्याच्यामध्ये कशामध्ये, कंपाऊंड मध्ये. मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन प्रोड्यूस फ्रॉम द कंपाऊंड. कळाले का, हे सर्व कंपाऊंड विषयी चालू आहे. मल्टीप्लाइड बाय मोलार मास ऑफ ऑक्सिजन, बट नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू हाफ ऑफ द मोल्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड म्हणता येते का रे? कारण ऑक्सिजनच्या एका मोल पासून कार्बन मोनॉक्साईडचे 2 मोल तयार व्हायले. बघा बघा, जरा कळलं काय, हा, इज इक्वल टू half of the moles of carbon monoxide into molar mass of the oxygen. बरं का, फक्त आपण ह्याच्या ठिकाणी हे ठेवले हो, जरा बघा की तुम्ही कशा ठिकाणी ठेवलंय, फक्त ह्याच्या ठिकाणी ठेवलंय, NO च्या ठिकाणी हाफ ऑफ मोल्स ऑफ CO ठेवले. कळते काही, हा, ते फ्रॉम स्टोइकियोमेट्री आहे सर, मी काय असं फार विचित्र करणार झालो काही. तेच इज इक्वल टू काय होते बघा, इज इक्वल टू, आता बघा ह्याच्या आणि तेवढेच मोल CO2 चे तयार होणार. पुन्हा एवढे जेवढे मोल CO चे, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ CO च्या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 असं लिहिता येते का रे? अरे बोला रे. सो नंबर ऑफ, म्हणजे ते हाफ, मी काहीच नाही सबस्टिट्यूट करलोय, फक्त हाफ इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ CO च्या ऐवजी काय लिहिलोय, CO2. बाकी काहीच केलं नाही, सिम्पली ज्याच्या ठिकाणी जे ठेवता येते ते. हे तर मोलार मास ऑफ ऑक्सिजन आहेच, विसरू नका. पुढे आता काय करतात, नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 च्या ऐवजी काय करतात, जे CO2 तयार झालाय त्याचं मास मोजतात, मोल्स मोजत नाहीत. कारण CO2 जो आहे, तुम्ही एका मेथड मध्ये बघितलं असेल, त्या 2 युट्यूब पैकी एका युट्यूब मध्ये ऍब्झॉर्ब केला होता बघा, आणि त्या युट्यूबचं मास चेंज झालं की तेच मास ऑफ CO2, म्हणजे मास ऑफ CO2 मोजणं सोपं असते. सो मी काय लिहू शकतो, मोल्स ऑफ CO2 ला मास ऑफ CO2 अपॉन मोलार मास ऑफ CO2 लिहितो करे. सो हाफ ऑफ mass of CO2 estimated during that method divided by molar mass of CO2 multiplied by molar mass of oxygen. In this way we find the mass of oxygen. Percentage तर माहिती आहे ना कसं काढायचं ते, पर्सेंटेजचा फॉर्म्युला लिहू काय, हा, you know that percentage by mass of oxygen is equal to mass of oxygen upon mass of compound multiplied by 100. कळलं का रे कसं? आता सिमिलरली स्टोइकियोमेट्री आले की हे काही बी नाही, स्टोइकियोमेट्रीचे ऍप्लिकेशन आहेत असले ते एक प्रॉब्लेम असते IIT मध्ये असले, हे सोपेच आहेत. काय तसं विचार करायचा आपण. आता इट कॅन ऑल्सो बी एस्टिमेटेड फ्रॉम द मास ऑफ I2 प्रोड्यूस. आयोडीन जे तयार झालाय ते पण खूप सोप्या पद्धतीने आपल्याला काय करत असते, त्या स्टार्च
म्हणजे स्टार्चला आयोडीन ऍब्झॉर्ब करून घेत असते. तर आयोडीन पण एवढं महत्वाचं आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये की फारच इझिली आयोडीन वरून तुम्हाला काय एस्टिमेट करता येते, मास ऑफ कार्बन, सॉरी मास ऑफ ऑक्सिजन. तुम्हाला एक कळलं का रे आयोडीन विषयी काय बोलायला मी, इथे आयोडीन तयार व्हायला ना I2, हे आयोडीन केमिस्ट्रीमध्ये फार महत्वाचं आहे. कारण ते स्टार्चवर गेला की स्टार्चला कलर देते, त्याने व्हायलेट कलर देते. आलं लक्षात आहे. सो फ्रॉम कुणापासून तयार आपण करणार आहोत, फ्रॉम बोला I2. कुठं आहे बरं, ह्याच्यामध्ये एक आणखीन आहे, आणखीन एक आहे, इथं व्हॅल्यू बी ठेवून देतात बरं काय, फार विचित्र व्हॅल्यू बी ठेवून पाहिजे असतात काही जणाला. म्हणजे ह्याच्या व्हॅल्यू ठेवू शकतो ना आपण. देअरफॉर मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू हाफ इंटू, कम ऑन टेल मी. आता मी इथं व्हॅल्यूज ठेवतो. हा, मास ऑफ CO2 ते तर आपण काढावं लागणार ना, त्याची व्हॅल्यू थोडीच ठेवणार. इथं जरा महत्वाचं आहे. अरे हे चूक झाली माझी, इथं मोलार मास ऑफ O2 घ्यावं लागेल ना. हे का माहितीये का हे आपण कुणाचे मोल घेतलेत रे, बघा जरा नीट लक्ष द्या आता माझं जरा. एक इथं छोटीशी चूक काय झाल्या, मास ऑफ, पण मोलार मास ऑफ बघा जरा, इथं चूक झाली. हे मोल्स O2 चे आहेत ना, ओचे थोडेच आहेत हे. ह्याचे ऑक्सिजनचे जेवढे मोल असणार ह्या कंपाऊंड मध्ये ऍटमचे, त्याच्या अर्धे हे असणार रे बाबा. हा, मी एकच काय म्हणू शकतोय, इथं मी एक म्हणू शकतो. बघा बरं जरा कळतंय का रे, मास ऑफ ऑक्सिजन इन द कंपाऊंड है ना, हे कुठलं आहे कंपाऊंड मधलं, हे कुठलं रे, मास ऑफ ऑक्सिजन हे इन कंपाऊंड है ना, इन कंपाऊंड इज इक्वल टू मास ऑफ O2, राईट का रे. जेवढं O2 इथं तयार झाले तेवढंच त्याचा मास असेल. मग आता इथं हे सर्व काय होणार, मग मग ह्याला काय लिहावं लागणार, O2, आणि हे O2च घ्यावं लागेल की मग, कारण आपल्याला स्टोइकियोमेट्री O2 ची माहिती आहे, O ची नव्हती माहिती. कळलं का रे. हा, O2 तयार झालाय ना इथं बाळांना, इथं O नाही तयार झाला. मग ह्याच्या दुप्पट हे काय ओच्या दुप्पट आहे, काय कशात दुप्पट आहे, O2 च्या दुप्पट आहे. कळलं का काय. हा, मग मला इथं काय करावं लागेल, हे O2च घ्यावं लागेल. O2 O2 हा, मग मोलार मास ऑफ O2 किती येते रे, 32, आणि मोलार मास ऑफ CO2 किती येते, 44, आणि हे 2 आहे का रे, मग हे 88 होते का. पुस्तकात तुम्हाला फॉर्म्युला असा दिसत. ठीक आहे, पाठ माझ्या मते करू नये. असा पाठ करण्यापेक्षा थोडस बेसिक माहित असलं बरंच. चलो, माझं काम आहे, मी दिलं. आता फ्रॉम I2 पासून पण करता येते. मग मी I2 कडे कसं जाऊ शकतो, उलट जाऊ शकतो, सुलट जाऊ शकतो. बघा, मास ऑफ O2 पासून सुरुवात करणार का रे, तुम्हीच सांगा. मास ऑफ O इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड, एवढं तर हेच काढायचं ना आपल्याला. पण तेच म्हणजे काय, मास ऑफ O2 प्रोड्यूस आफ्टर द फर्स्ट रिएक्शन, आहे का नाही. बट दिस मास ऑफ O2 इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ O2, राईट का. किंवा एवढं करण्यापेक्षा मी इथं हे करू शकतो. बघा, एवढं करण्यापेक्षा हे इथं लिहिले ना, हे 1/2 मोल्स ऑफ CO2. अरे दिसलं का, ह्याच्याच ठिकाणी डायरेक्ट ठेवू शकतो ना. ह्याच्या ठिकाणी काय ठेवू शकतो मी, हे हे ह्याच्या 2ला 2/5, ह्याच्या 2 मोलला ह्याचे 2/5 तयार होत असलं की, कळाले का, कळते का. ह्याच्या एका मोलला ह्याचे 1/5 होतील. कळलं का. तर ह्याच्या ह्याच्या एका मोलला ह्याचे 1/5, म्हणजे ह्या CO2 च्या ठिकाणी 1/5 ठेवता येते मला, असं म्हणायचं मला. बरोबर का. काय बघा, पुन्हा एकदा अरे माझ्याकडे हे डायरेक्टच आहे की, नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 आहे का नाही. मग स्टोइकियोमेट्रीतून काय दिसतंय, CO2 चे जेवढे मोल आहेत, CO2 च्या 2ला ह्याचे 2/5, मग CO2 च्या एकाला ह्याचे 1/5 ना. मग ह्या CO2 च्या ठिकाणी काय ठेवतात, ते 1/5 मोल्स ऑफ I2 ठेवता येते का रे, ठेवता येते ना. एवढे करायची गरज नाही, डायरेक्ट तिथून बी जाता येते. पण आपण जाऊ, मोल्स ऑफ O2 इज इक्वल टू हाफ ऑफ, बोला सॉरी, हा त्याला काय, मास ऑफ O2 ला काय लिहिलं, मोल्स ऑफ O2 इंटू मोलार मास ऑफ O2 इज इक्वल टू मोल्स ऑफ O2 च्या ठिकाणी काय ठेवलं रे, मोल्स ऑफ O2,
तेच तेच लिहायचंय तर कशाला उघड डबल डबल लिहू? हा, तेच लिहायचंय तर कशाला डबल डबल लिहू? बघा बरं, तेच आहे ना, तेच तर लिहायचं एवढं. हे I2चं दिलं नाही पुस्तकामध्ये, पण एक वाक्य दिलंय, मास ऑफ ऑक्सिजन कॅन ऑल्सो बी फाउंड फ्रॉम दी I2, एवढं वाक्य दिले. त्या वाक्यावरून त्याने प्रश्न विचारू शकतो, तेवढं डोकं लावावं विद्यार्थ्यांनी, अशी अपेक्षा आहे. पण मलाच लावावं लागेल. बघ, चला, हाफ ऑफ मोल्स ऑफ सीओ, एवढं झालं. मी ह्या हाफला हाफ ठेवतो रे, हाफला हाफ ठेवतो, आणि ह्या मोल्स ऑफ CO2च्या ठिकाणी काय ठेवलं मी? 1/5 मोल्स ऑफ I2 फ्रॉम स्टोइकिओमेट्री. काय लिहिलं? 1/5 मोल्स ऑफ, अरे बोला रे, I2 झालं का? हे मोलार मास ऑफ O2 काय नाही, इज इक्वल टू हे 1/10 होते का रे? आणि मोल्स ऑफ O2 ला काय लिहिता येते? मास वरून लिहिता येते का? काय लिहावं लागेल? मास ऑफ I2 इंटू, सॉरी बोला, मोलार मास ऑफ I2 इंटू मोलार मास ऑफ, चलो, इज इक्वल टू व्हॅल्यू टाकूत का आपण जरा? मोलार मास ऑफ आयोडीन, मला काही पाठ नाही, आयोडीन I2 ना, (126.9) म्हणजे 127 आहे नियरली. ठीक आहे, तुम्ही पाठ करा बरं. सर बघू मी बघून लिहितो म्हणून असं जमत नाही, लय वेळ सांगावं लागतं तुम्हाला. बघा रे, लक्षात, मास ऑफ I2 हे पाठ करावं लागेल का रे? हे पाठ करायचं का? हे तर त्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असते. मोलार मास ऑफ O2 32, 10 इंटू हे किती आहे? 127. हे काय आहे? मास ऑफ, बहुत बढ़िया, आयोडीन नुसता, हा 254, ह्याच्या दुप्पट I2 आहे ना, I2 आहे रे 254. चल ठीक आहे, हे तुम्हाला पाठ असावं लागते. पण हॅलोजनचे मासेस, ॲटॉमिक नंबर्स. चलो ठीक आहे, मग आता आणखीन काही? हा, त्याच्यानंतर आणखीन काय दिले NCERT मध्ये? थोडे 2-3 वाक्य दिले. तर आता हे आपण जे एवढं केलं का नाही, बघा, आपण गणित शिकायलो का नाही रे? एवढे मोठे शिकतो, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा शिकतो का नाही? पण आजकाल पुढच्या लेवलला गेल्यावर, इंजिनिअरिंग मध्ये गेल्यावर तुम्हाला गुणाकार कधीच करायचे नसते. अलग लक्षात, तुम्ही मेडिकलला जा, कुठे डायरेक्ट कॅल्सी असते. मग कशाला शिकायचं सर, कॅल्सी आहे की डायरेक्ट? ते तसं नसते, त्याचं बेसिक माहित असलं पाहिजे. नवीन जर काही तयार करायचं तर बेसिक माहित असलं पाहिजे. कॅल्क्युलेटर आहे म्हणून जमत नाही. हे कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि BCA शिकल्यासारखं आहे. BCA वाल्याला सर्व शिकवते, पण BCA माहिती आहे का? बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन हे कोर्स आहे ना, आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. पण फरक आहे का नाही दोघांमध्ये? कम्प्युटर इंजिनियर एवढंच BCA ला महत्व आहे का? नाही, कारण कम्प्युटर इंजिनियरला मुळातून सर्व करता येते. कंपाऊंडर पण तोच काम करतो, डॉक्टर पण तोच काम करतो. ऍक्च्युली डॉक्टर कमी काम करतो, कंपाऊंडरच दिवसभर जास्त काम करतो. म्हणून काय दोघाला सारखं महत्व आहे का? नाही. व सुपरफिशियल माहित असलं की सुपरफिशियल गोष्टी सॉल्व्ह होतात. पण ज्यावेळेस शुगरचा पेशंट येतो, बीपीचा पेशंट येतो आणि त्याला टायफॉइड होतो, मग त्यावेळेस काय द्यायचं ते कंपाऊंडरला माहित नसते. कळलं का? त्यानं जर दररोजच्या गोळ्या त्याला दिल्या तर ते मरून जातो. कळलं का? आधी शुगर कमी करायची गोळी द्यावी लागते. असं 1000 कुठे असतं. म्हणजे नॉलेज, डीप नॉलेज असलं की ते वेगळंच फरक असतो. चाललं लक्षात? त्यामुळे डीप नॉलेज घ्यायला बघायचं. सो MO2 इज इक्वल टू हे असं आलं म्हणून हे माहित पाहिजे. पण आजकाल काय आलंय, हे एवढे मेथड न करावं लागत नाही. डायरेक्ट तुमच्याकडं एलिमेंट अनालायझर म्हणून एक गोष्ट आल्या. बघा इथं नाव दिलंय, हे बघा, हे एलिमेंट कुठे गेलं हो? हा, CHN एलिमेंट अनालायझर. आजकाल इथे गयो तुम यार, तिथे हा, नाउअडेज CHN एलिमेंट अनालायझर असं म्हणा. ठीक आहे ना? फक्त एवढंच वाक्य देतो मी, जास्त काय डोक्याला आता तुम्ही थेरी लिहित बसत नाही मी.
nowadays CHN element analyzer is used. म्हणजे हे डायरेक्टच देते, पर्सेंटेजच देते डायरेक्ट. म्हणजे असं नुसतं कंपाऊंड घ्यायचा आणि त्या अनालायझर मध्ये उघड टाकायचा डायरेक्टच, कार्बन पर्सेंट, हायड्रोजन पर्सेंट, ऑक्सिजन पर्सेंट, आहे का नाही. पण तरी सुद्धा आपण हे शिकायचं असतंय, कळलं का. कारण का आता बदल जर करायचा झाला त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये, नवीन इन्स्ट्रुमेंट काढायचं असेल त्याच्यापेक्षा सोपं तर ते बेसिक घ्यावं लागतं, अलग लक्षात. असं नाही चेंज करताय. ठीक आहे मग, हे एक झालं. आणखीन काय करे